नमस्कार मंडळी, जय शिवराय. तिकट पिढ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. मी आहे निखिल पवार. तर मंडळी, आज आपण आलो आहे एका अशा गडावर जिथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला आहे. आपण आलो जुन्नरमध्ये आणि आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्रीदुर्ग शिवनेरी. आणि आपल्यासोबत खूप सारी मंडळी आलेली आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच. तर हा ब्लॉग किंवा व्हिडिओ तुम्ही म्हणाल हा किती मोठा होईल सांगू शकत नाही, पण हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत चला येतं की नाही हो सरळ दादा, येतं की नाही हो गुरु दादा. चला वर शिवाय झोपायची. अरे गोरा होते ना आता. बघ आत्ताच आपण मंडळी या गडाचा पहिला दरवाजा, या गडावर जाताना आपल्याला 7 दरवाजे लागतील आणि आपला पहिला दरवाजा लागला आहे. त्या पहिल्या दरवाजा नाव होता महादरवाजा. तर जाऊया पुढे. आणि छान असं बघा ते बांधकाम केलं आहे, जायला चालायला रस्ता आहे. तर मंडळी आता आपण दुसऱ्या दरवाजापाशी पोहोचलो आहे. ह्या दरवाजाचं नाव आहे गणेश दरवाजा. तर मंडळी आता आपण पाहतोय ह्या गडाचा तिसरा दरवाजा. ह्या दरवाजाचं नाव आहे पीर दरवाजा. मंडळी गडावर तुम्ही तिसरा दरवाजा पार केल्यानंतर बाजूला असा एक छोटासा गार्डन आहे. त्या इकडे तुम्हाला पिण्याची पाण्याची सोय आहे. तर मंडळी मागे तुम्ही पाहताय तर या आहेत गडाच्या जुन्या पायऱ्या. त्या काठामध्ये कोरलेल्या आहेत. चला जाऊया पुढे. तर मंडळी आता आपण आलो आहे गडावरील चौथ्या दरवाजामध्ये. या दरवाजाचं नाव आहे हत्ती दरवाजा. आणि हत्ती दरवाजातून आपण गड जायला लागलो तर 2 वाटा लागतात. एक शिवाई मंदिरकडे जातो आणि एक मेना दरवाजाकडे जातो. असे हे 2 रस्ते आहेत.
गड फिरताना इथे काही जुन्या कातळकोरी कातळकोरी पायऱ्या आहेत आणि काही आता बनवलेल्या पायऱ्या आहेत. आता आपण मागे बघितलं हे आहेत पाण्याच्या टाक्या. तर मंडळी आता आपण मेना दरवाजा पार केल्यानंतर अजून एक दरवाजा आहे कुलूप दरवाजा, एकदम जवळजवळ आहेत. मंडळी कुलूप दरवाजा तुम्ही डाव्या साईडला पाहाल तर इथं जुनं बांधकाम तुम्हाला दिसून येईल. कुलूप दरवाजावरती पार केल्यानंतर तुम्हाला थोडा गारवा वाटेल गडावर. थोडी गरमी होती तेवढी कमी झाली, थोडा गारवा वाटायला लागला आहे. गडावरील 7 दरवाजांपैकी शेवटच्या दरवाजातून प्रवेश केल्यास अंबारखाना लागतो. अंबारखान्याची पडझड झाली असून सध्या फक्त अवशेष शिल्लक राहिले आहेत, पण त्याचं संवर्धनाचं काम सुद्धा चालू आहे. अंबारखान्याचा उपयोग धान्य साठवून ठेवण्यासाठी केला जात असे. तर मंडळी अंबारखानाच्या पण उतारावरती झाल्यानंतर उजव्या साईडला इथे गड बांधायला काय काय लागतात ह्याची पूर्ण माहिती, हे साहित्याची माहिती इथे दिलेली आहे बघा. हिरडा, बेल, उडीद डाळ, मेथी, डिंक, गूळ आणि पांढरा काथ. गडावर आल्यानंतर आज खूप समाधान वाटतं आहे, कारण गडावर आम्ही सकाळी लवकर आलो त्यामुळे की नाही गडावर प्लॅस्टिकच्या बाटल्या किंवा काही नाही, कारण प्रत्येक ठिकाणी इथे कचराकुंडीची व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे तुम्ही गड बघू शकता किती स्वच्छ आणि सुंदर दिसतं आहे. आणि हा त्याचा सुंदर असा हा गडावर दिसणारा नजारा. आता आपण थोडं चालू आल्यानंतर गंगा जमुना त्या पाण्याची टाकी आपण पाहूया. आज आपल्या चॅनलचे गाईड आपल्यासोबत नाही आहेत, त्यांना आज जरा वेगळी सुपारी भेटलेली आहे. हां पाकिट भेटलं ना, पाकिट भेटलं ना, 1100 रुपये दिले त्यांनी. 1100 रुपयाचं पाकिट भेटलं त्यांना, तर त्यामुळे आज आपल्यासोबत नाही आहेत ते. हे बघा त्यांची मंडळी आहे. तर आपल्याला तिकट मीडिया चॅनलला गड दाखवणारे दीपक दादा भोसले या वास्तूची माहिती सांगणार आहेत. माझ्याकडे त्यांना 101 रुपयाचं पाकिट भेटलं मागाशी. बोला. जय शिवराय मित्रांनो, आज आपण ही वास्तू जी समोर बघता ती शिवकुंज आहे. महाराष्ट्र म्हणजे वेगळा झाल्यानंतर, महाराष्ट्र राज्य निर्माण झाल्यानंतर 1960 या वर्षी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते या वास्तूचं उद्घाटन करून शिवकुंजासमोरच कमानी मशीद आहे. मशिदीच्या टप्पावरील आकार धनुष्यासारखा असल्यामुळे या मशिदीला कमानी मशीद असे नाव पडले. ही आहे गडावरील हमामखाना म्हणजेच आंघोळ करण्याची जागा. किल्ल्यावर असणारे हमामखाने हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीचे आहेत. या जागेचे बारीक निरीक्षण केल्यास या हमामखानांना सुंदर रंगरंगोटी केले दिसून येते. या ठिकाणी गंगा जमुना टाक्यांच्या पाण्याची व्यवस्था केली होती. त्याचबरोबर गरम पाण्याची व्यवस्था देखील उपलब्ध होती. हमामखान्याच्या आजूबाजूला जुन्या वाड्याचे अवशेष तुम्हाला पाहता येतील. श्रीदुर्ग शिवनेरी गडावरील ही एक पवित्र इमारत. या इमारतीला जिजाबाईंचा वाडा असेही बोलले जाते.
राजमाता जिजाबाई याच वाड्यात राहिल्या आणि येथेच छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला असे मानले जाते. हे स्थान स्थानिक स्तरावर शिवमंदिर म्हणून ओळखले जाते. या इमारतीमध्ये खालच्या खोलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा आणि त्यांचा पुतळासुद्धा ठेवण्यात आलेला आहे. मराठा इतिहासात घडवण्यात या किल्ल्याचे महत्त्व अधोरेखित करणारे हे ऐतिहासिक स्थळ आहे. वाडाच्या परिसरात तुम्हाला कारंजाचे अवशेष आणि पाणी व्यवस्थापन कसं उत्तमरित्या होईल याच्या खाणाखुणा दिसून येतील. शिवनेरी गडाच्या मध्यभागात बदामी तलाव आहे. हे विविध हेतूंसाठी उपयुक्त होते. या तलावातील पाणी किल्ल्यावर असलेल्या घोड्यांसाठी पिण्याचे पाणी म्हणून वापरले जात असे. हा आहे गडावरील कडेलोट पॉईंट. सुमारे 1,500 फूट उंचीचा या सरळसोट कड्याचा उपयोग हा गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी होत असे. या गडावरून चावण, नाणेघाट आणि जीवदन तसेच समोर असणारा वडूज धरणाचा जलाशय लक्ष वेधून घेतो. तर मंडळी, आता आपण कडेलोट पॉईंट बघितला. आता आम्ही चाललो आहे. ते बघा, सर आम्हाला ओरडत आहेत, चला लवकर चालू मंडळी. आता आम्ही गड उतरतोय. बघा आम्ही सगळी मंडळी बघा. शिवनेरी गडाच्या तटावर प्राचीन आणि मनमोहक शिवाई देवीचे मंदिर आहे. ऐतिहासिक कथेनुसार मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई राज्यमाता जिजाबाई किल्ल्यावर वास्तव्याच्या दरम्यान दररोज या मंदिरात दर्शन घेत असत. रोचक गोष्ट म्हणजे येथील शिवाई देवीच्या मूर्तीचे मुख भीमशंकरातील महादेवाच्या मूर्तीच्या मुखाला पूरक असल्याचे सांगितले जाते. हे त्यांच्या दैवी एकतेचे आणि किल्ल्याच्या रक्षणाचे प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव राज्यमाता जिजाबाई यांनी याच शिवाई देवीच्या नावावरून ठेवले असल्याचे आख्यायिका आहे. तर मंडळी, आता आमचं पूर्ण गड पाहून झाला आहे. शरीराने चालते खाली. कसं वाटलं बाबू? कसं वाटलं गड? भारी होतं ना? मस्त होतं. तर मंडळी, आम्ही गड उतरून खाली आलो आहे. गडाच्या पायथ्याशीच हा समाधान हॉटेल आहे. तिथे मस्त नाश्ता केला आहे. तर तुम्ही या हॉटेलला नक्की व्हिजिट करा मंडळी. चला, पुढील पाठ पाहायला विसरू नका. लवकरात लवकर येणार आहे. हा पाठ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत टेक केअर. बाय. काळजी घ्या. धन्यवाद. जय शिवराय. जय शिवराय.